दुर्गा माता हे आपल्या हिंदू धर्मातील आदिशक्तीचे एक प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाचे असे रूप आहे। हे देवीचे केवळ एक रूप नसून अनेक गोष्टी जसं की संरक्षण, सामर्थ्य, युद्ध, विनाश, ऊर्जा, मातृत्वाशी संबंधित सुद्धा असलेली एक दैवी शक्ती आहे। तिने आपल्या 8ही हातांमध्ये एक वेगळे शस्त्र धारण केले आहे। हे प्रत्येक शस्त्र धर्माविरोधी आणि कोणत्याही अन्यायी शक्तीला आव्हान देत आहे। भयंकर गर्जना करणाऱ्या सिंहावर ती आरूढ झालेली आहे। देवीच्या डोळ्यांमध्ये एका क्षणी आपल्याला तिच्या लेकरांप्रती एक असीम करुणा जाणवते आणि दुसऱ्या क्षणी त्याच डोळ्यांमध्ये अन्यायाविरुद्धचा भयंकर क्रोध आपल्याला जाणवतो। महिषासुराच्या छातीवरचा तिचा तो पाय हा नेहमी वाईटावर चांगल्याचाच विजय होतो हे भासवतो। देवीचे असे हे भयानक रूप आपल्याला वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी फक्त प्रेम आणि शांतता पुरेशी नसून शक्तिशाली आणि भयंकर रूपाचीही गरज असते हे आपल्याला भासवते। दुर्गा मातेची अनेक रूपे आहेत। यातल्या तिच्या रौद्र आणि सौम्य अशा दोन्ही रूपात पूजा केली जाते। दुर्गा माता ही एकाच शक्तीची 3 रूपे आहेत। यातले देवीचे पहिले रूप म्हणजे महाकाली। देवीचे हे रूप सगळ्यात जास्त भयंकर आणि विकराळ असे रूप आहे। काली या शब्दाचा संबंध थेट काळ म्हणजे वेळेशी आहे, म्हणजे साक्षात काळालाही गिळंकृत करणारी ही एक अनंत शक्ती आहे। महाकाली हे अनेक वाईट व दानवी प्रवृत्तींचा नाश करते। म्हणूनच देवीचे हे रूप संहारक रूप आहे, जे अज्ञान व अहंकाराचा सुद्धा नाश करते। देवीचे दुसरे रूप आहे महालक्ष्मी। महालक्ष्मी माता ही समृद्धी, धन, कौशल्य आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते। देवीचे तिसरे रूप म्हणजे महासरस्वती, जी ज्ञान, बुद्धी आणि निर्मितीची शक्ती आपल्याला देते। आणि या तिन्ही शक्तींचा एकत्रित आविष्कार म्हणजे दुर्गा मातेचे रूप। दुर्गा मातेचे हे रूप इतके भयानक आणि शक्तिशाली का आहे नक्की ऐका। महिषासूर नावाचा एक अत्यंत बलवान आणि एक क्रूर राक्षस होता। महिषासुराच्या अत्याचारांमुळे देव, ऋषीमुनी आणि सामान्य लोक खूप त्रस्त झाले होते। या त्रासाला कंटाळून ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र येऊन एक सामर्थ्यवान शक्ती प्रकट करण्याचा निर्णय घेतात आणि यातूनच एका विराट आणि तेजस्वी देवीचा जन्म झाला। या देवीचे नाव होते दुर्गा। दुर्गा म्हणजे ज्यावर मात करणे किंवा विजय मिळवणे हे अत्यंत कठीण आहे। एक अतर्क्य आणि एक अलौकिक अशी शक्ती आहे। दुर्गा मातेला सर्व देवतांनी आपली आयुधे आणि आपली शक्ती प्रदान केली। त्यामुळेच देवीचे हे रूप आपल्याला अत्यंत भयंकर आणि शक्तिशाली असे रूप जाणवते। त्यामुळेच देवीच्या 8ही हातांमध्ये वेगवेगळी शस्त्रे आपल्याला दिसतात। या सर्व शस्त्रांसह सिंहावरती आरूढ होऊन देवी महिषासुराशी युद्ध करण्यासाठी तयार झाली। दुर्गा देवी आणि महिषासूर राक्षस यांच्यात 9 दिवस युद्ध झाले आणि 9व्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला। वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्रीमध्ये 9 दिवस साजरे केले जातात आणि दसऱ्याचा शेवटचा दिवस हा विजयाचे प्रतीक मानला जातो। नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। ही संपूर्ण 9 रूपे स्त्रियांचे संपूर्ण जीवनचक्र दर्शवतात। ही रूपे स्त्रीला प्रत्येक भूमिकांमध्ये यशस्वी होण्याची आणि प्रत्येक रूपांमध्ये आपले महत्त्व सिद्ध करण्याची प्रेरणा देतात। तसेच ही रूपे सर्व प्रकारच्या संकटांवर सामना करण्यासाठी आपण समर्थ आहोत याचा विश्वास आपल्याला देतात। तिने वाईट शक्तींचा नाश केला। तिचे हे रूप आपल्यामध्ये सुद्धा एक सुप्त शक्ती दडली आहे आणि योग्य वेळी ती प्रकट करण्याची क्षमता आपल्याला देते। सिंहावरचा तिचा हा वास आपल्याला आपण कोणत्याही परिस्थितीत न घाबरता, आपला आत्मविश्वास ढळू न देता धाडसाने निर्णय घेऊन पुढे जाण्याची प्रेरणा देते। म्हणूनच प्रत्येकाने जर आपल्यामधली देवीच्या या प्रत्येक रूपामधली शक्ती जर ओळखली तर कोणतीच गोष्ट अवघड नाही। दुर्गा मातेबद्दल हा माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।